नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की प्रोव्हिजनल मेरिट रँक बघितल्यानंतर एक वेगळाच डाऊट येतोय, एक वेगळाच संशय येतोय की कुठेतरी गैरप्रकार या प्रोव्हिजनल मेरिट रँक बनवण्यात म्हणा किंवा MST CETच्या एक्झाम देताना म्हणा झालेत का, असा डाऊट प्रत्येकाला आला होता. त्यावर सीईटी सेलने एक स्पष्टीकरण दिलंय. सीईटी सेलने असं सांगितलंय की वन मिसलिडिंग पर्सन म्हणजे एका सरांचा तिकडे व्हिडिओ दाखवतायत ते दुसऱ्या, की हे मुलांना मिसगाईड करतायत. मिसगाईड करतायत की हे असं काही झालेलं नसून सुद्धा मिसगाईड करतायत. त्या सरांनी त्यात काय सांगितलंय की असं झालेलं आहे हे प्रथमदर्शनी दिसून येतं, झालेलं असू शकतं. तर यावर सीईटी सेलने चौकशी करावी. सीईटी सेलने चौकशी न करता ते त्यांना असं सांगताय की वन अननोन पर्सन मिसलिडिंग स्टुडंट, जो स्टुडंटचा ज्या सरांचा व्हिडिओ सीईटी सेलने त्यांच्या याच्यावर टाकलाय, तर त्या सरांनी आजपर्यंत हजारो गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी मदत केली आणि अजून सुद्धा ते करतायत. फार वर्षांपासून ते विद्यार्थ्यांना मदत करताय, विद्यार्थ्यांना एक चांगला पाथ दाखवताय की प्लेसमेंट वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून सांगतायत. प्रत्येक गोष्ट ही ते विद्यार्थ्यांसाठी करताय आणि सीईटी सेल त्यांना म्हणतं की वन अननोन पर्सन मिसलिडिंग स्टुडंट. अरे मिसलिडिंग कोण करताय? ज्या सीईटी सेलने एक्झामची फीस हजार रुपये घेतली आहे, जी नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA आहे, ते सुद्धा 1000 रुपये फीस घेतं. म्हणजे नॅशनल लेवलची एक्झाम कंडक्ट करण्यासाठी 1000 रुपये फीस घेतं. तरी त्यांचे सॉफ्टवेअर वगैरे सर्व व्यवस्थित चालतात, त्यांचे कॉम्प्युटर व्यवस्थित चालतं, त्यांचे एक्झाम सेंटर व्यवस्थित असतात, सर्व काही व्यवस्थित चालतं. आणि आपलं महाराष्ट्राचं सीईटी सेल हीच एक्झाम घेण्यासाठी 1000 रुपये फी घेऊन सुद्धा आपली ना वेबसाईट धड चालती ना आपलं शेड्यूल नीट येतं. 4 वेळेस ते शेड्यूल बदलत असतं. त्यानंतर दुसरी गोष्ट काय की त्यांना समजा एवढा आपल्या सीईटी सेलचा कारभार डेंजर आहे, 18 जूनला एक नोटीस टाकायची होती, तर ती नोटीस त्या नोटीसवर 18 जून तारीख दिलेली आणि ती नोटीस सीईटी सेलच्या वेबसाईटला 17 जूनला आलेली होती. असला कारभार सीईटी सेल करतं. पुन्हा सीईटी सेलने स्पष्टीकरण मध्ये काय दिलंय की असं होत नाही, बोर्डाच्या अभ्यासाकडे ते मुलं लक्ष देत नाही. पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज ह्या दोन वेगळ्या कन्सेप्ट आहेत. अहो, पर्सेंटाईल ही काय कन्सेप्ट आहे की ज्या शिफ्टमध्ये एखादा मुलगा टॉपर आला तर त्याला 100 पर्सेंटाईल येतात, याचा अर्थ तो टॉपरच येतोय ना. तेच तर आमचं म्हणणं आहे की जर ते टॉपर येत असतील तर त्यांचं बॅकग्राऊंड एवढं वीक का? याच्यातलेच काही स्टुडंटचे मी जेईचे सुद्धा मार्क शोधून काढले, तर त्या काहींना जेई मध्ये, एकाला जेई मध्ये फक्त 23 पर्सेंटाईल आहे आणि त्याला सीईटी मध्ये 99.77 पर्सेंटाईल आहे. त्यानंतर दुसऱ्याला जेई मध्ये 70 पर्सेंटाईल आहे आणि त्याला सीईटी मध्ये 99.84 पर्सेंटाईल आहे. आणि 12वी बोर्ड मध्ये तर विचारूच नका, 50 पर्सेंटेज आहे. म्हणजे असे बरेचसे स्टुडंटची पीडीएफ मी हायलाइट करून ठेवली आहे की कुठल्या मुलांना किती पर्सेंटाईल आहे, त्यांचे जेईचे काय आहे. तरी आपलं सीईटी सेल म्हणतं की नाही, हे चुकीचं नाहीये, जे असं सांगतायत त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू. माझे सीईटी सेलला स्पेसिफिक प्रश्न आहे, जर 1000 रुपये फी आपण एवढ्या गरीब विद्यार्थ्यांकडून घेतोय, ज्या खेड्यातल्या विद्यार्थ्यांना आपण इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन देण्यासाठी जी एक्झाम आपण घेतोय, आणि त्या एक्झामची फीस भरण्यासाठी ते आई वडील मजूर असून त्यांना मालकाकडून कॅश मिळाल्यावर एक दीड तास बँकेत उभे राहून ते त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे डिपॉझिट करून मग आपली सीईटी सेलची फीस भरतात. यात गरीब मुलांचं नुकसान होतंय. सीईटी सेलनी हे समजून घ्यायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी तुम्ही सुद्धा आवाज उठवला पाहिजे की हे जे चुकीचा गैरप्रकार होतोय, पैसे देऊन ज्या काही गोष्टी घडतायत किंवा सीईटी सेलच्या चुकीमुळे ज्या प्रोव्हिजनल लिस्टमध्ये ज्या गोष्टी करतायत, तर कुठेतरी हे चुकीचं आहे. दरवर्षी सीईटी सेलचा ह्या वेळेस सुद्धा तो घोटाळा झालाय की तुम्ही एका मुलाला 164 मार्क होते, त्याचे मार्कशीट स्वतः मी बघितलं आन्सर की, तरी सुद्धा त्या मुलाला 9 पर्सेंटाईल होते. काय वाटलं असेल त्या पॅरेंट्सला, काय वाटलं असेल त्या मुलाला, त्याचं पूर्ण 2 वर्ष वाया गेले. अशा गोष्टी सीईटी सेलने करू नये. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असतो.
तुमचे ₹1000 फी घेऊन तुम्ही एखादी प्रायव्हेट कंपनी नाहीये की तुम्ही तिथं प्रॉफिट कमवायसाठी बसलेत. अरे ज्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या ज्या नॅशनल लेव्हलच्या एक्झाम कंडक्ट करतात, त्यांचं सॉफ्टवेअर एवढं व्यवस्थित चालतं आणि आपल्या सॉफ्टवेअरचं आन्सर की रिलीज होत नाही, कट ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट रिलीज होत नाही किंवा आपला रिझल्ट डिक्लेअर होत नाही, तर 5 मिनिटाच्या आत आपली वेबसाईट हँग होते. 5 मिनिटाच्या आत आपली वेबसाईट क्रॅश होते. 17 तारखेला आपली जी फायनल रँक येणार होती, तिचं शेड्यूलच तुम्ही पूर्ण बदलून टाकलं. त्यानंतर आपली 18ला प्रोव्हिजनल येणार होती. 18ला प्रोव्हिजनल दिवसभर मुलं वाट बघून बघून थकले. 19ला प्रोव्हिजनल येणार असं सांगितलं गेलं. 19ला सुद्धा दिवसभर मुलं वाट बघून थकली, तर तुम्ही रात्री प्रोव्हिजनल मेरिट. हेच का तुमचा कारभार? मुलांची ऍडमिशनची प्रोसेस हॅसल फ्री होण्यासाठी ज्यांना जे गायडन्स करत असतात, त्या लोकांना तुम्ही म्हणतात की अननोन पर्सन मिसलिडिंग स्टुडंट. काय चाललंय सीईटी सेल? सीईटी सेलनी पुन्हा त्या पोस्टमध्ये आपल्या चंद्रकांत दादा पाटलांना टॅग केलंय. म्हणजे सीईटी सेल याला राजकीय वळण देऊ बघतंय का? राजकीय दबाव त्या माणसांवर आणू बघतंय का? सहज साधे सोपे प्रश्न विचारले होते त्यांनी की खरंच जर असं झालेलं आहे का, याची फक्त चौकशी करा. ते असं नव्हते म्हटले की हे झालंयच, याची चौकशी करा की आम्हाला वाटतंय की हे डाऊटफुल आहे, याची कुठेतरी चौकशी झाली पाहिजे. बस हे शब्द त्यांनी वापरले होते. तुम्ही त्यांना म्हणतायत की तुम्ही मिसलीड करताय. हीच आपल्या महाराष्ट्राची आपली शैक्षणिक व्यवस्था असंच पुढे चालू असणार, कारण त्यात आपलीच चूक आहे, आपण जागृत नाहीये. त्यामुळे इथून पुढे हे असंच चालू असणार आहे. जोपर्यंत आपण जागृत होत नाही, जोपर्यंत विद्यार्थी जागा होत नाही, विद्यार्थ्याला शिक्षण सोडून जोपर्यंत विद्यार्थी रस्त्यावर उतरलेलं ते बघत नाहीत ना, तोपर्यंत हे असेच करणार. म्हणजे विद्यार्थ्यांनी आता शिक्षण सोडून आता रस्त्यावरच आंदोलन केले पाहिजे, असं त्यांना वाटतंय. ठीक आहे, चला आपली ऍडमिशन प्रोसेस आता सुरू होते. ऍडमिशन घेऊन आपण आपल्या आपल्या शिक्षणाच्या मार्गाला लागूया आणि ह्या गोष्टी अशाच पुढे घडत राहिल्या म्हणजे गरीब मुलांचा याच्यात लॉस होणारच आहे. घडलेली असो नसो त्याबद्दल नाही, पण चौकशी करायला काय हरकत आहे हो? मुलांना डाऊट आहे, सर्व पॅरेंट्सला डाऊट आहे, सर्वांना डाऊट आहे, चौकशी तर केली पाहिजे ना. परस्पर हुकुमशाही पद्धतीने तुम्ही जर म्हणतायत की नाही असं झालेलंच नाहीये, तर हे कुठंतरी तुमचं चुकतंय. ठीक आहे, असो. जे होतं ते मी तुमच्या समोर मांडलंय. आता आपल्याला पुढच्या आपल्या ऍडमिशनची प्रोसेस सुरू करायची आहे. सर्व काही बाजूला ठेवून आपल्या ऍडमिशनवर लक्ष द्यायचंय. कोण काय सांगेल काय नाही सांगणार याच्याकडे दुर्लक्ष करून आता फक्त आणि फक्त आपल्याला कुठले कॉलेज मिळत आहेत, कुठल्या आपल्या पर्सेंटाईल आपल्या रँकनुसार कुठले कॉलेज गरजेचे आहे, कुठले चांगले आहे, त्यांची प्लेसमेंट काय, हॉस्टेलचं तिथं हॉस्टेलची फॅसिलिटी आहे की नाही, हे सर्व आता आपल्याला बघायचंय. या बाकी गोष्टी घडत राहतील, सर्व काही होत राहील, बट आपला भविष्याचा मार्ग आपल्याला बघावा लागणार आहे. त्यामुळे तुम्ही आता ह्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका.